नमस्कार मंडळी, तर आजचा व्लॉग असणार आहे स्पेशल, कारण आज आपण निघालेलो आहोत बाईक राईडवर, ते पण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला। अष्टविनायक मधले काही गणपती जे माझ्या घराजवळ आहेत, माझ्या पुण्याजवळ आहेत, त्यांना आपण भेटायला चाललेलो आहोत। आता आपण आहोत देहूरोडला, देहूरोड क्रॉस झालेला आहे आणि आता आपण लागलेलो आहोत सोमाटणे फाट्याच्या पुढे खिंडीमध्ये। तुम्ही पाहू शकता बरेच बाईक राईड वाली लोक इथून जात असतात। सॅटर्डे आणि संडे म्हटलं की इथे फक्त धुमाकूळ चालतो, तो म्हणजे फक्त बाईक रायडर्सचा। आता आपण चाललो आहोत खरं तर एक नंबर गणपती जो आहे आपल्या अगदीच जवळ, त्याचं नाव आहे महडचा गणपती। बरीच ड्रायव्हिंग केल्यानंतर आपण फायनली पोहोचलो आहोत खोपोलीमध्ये आणि आता आपण पोहोचणार आहोत त्या फाट्यावरती जिथून खरं तर जो फाटा एक असा फाटा आहे जिथून एक रस्ता मुंबईला जातो आणि एक रस्ता जातो महड गणपतीला, अशा प्रकारे। तर आपल्याला इथून डाव्या बाजूला वळायचं आहे आणि इथून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, म्हणजे जर सगळं रात्र असेल आणि शांतता असेल आणि जर इथे हाक मारली तर डायरेक्ट गणपती बाप्पाला ऐकायला जाईल, असं हे अंतर आहे। अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आपण इथे येऊन पोचतो। तर हा आहे सभामंडप, पूर्ण गणपती बाप्पाचा महडचा गणपती याचा सभामंडप। आपण केलेली आहे आपली बाईक पार्क आणि त्याचे पैसेही देऊन आपण आता चाललेलो आहोत या गणपती बाप्पाच्या मंदिराला। हे बघा, हे आहे भलं मोठं सभामंडप, श्री वर्धविनायक अष्टविनायक क्षेत्र महडचं गणपती आहे। अशा प्रकारे इथे जे दिसतंय आपल्याला, इथे आपल्याला चप्पल काढायचं स्टँड आहे आणि मी लागलेलो आहे लाईनमध्ये। ही या लाईनला बघितल्यावरती मला माझ्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आठवण आली, कारण तिथे सुद्धा ही अशीच लाईन लागते जी हळूहळू का होईना पटकन आत आपण जात असतो, हळूहळू ती सरकत असते। फायनली माझी आता एंट्री होणार आहे या दी ग्रेट गणपती बाप्पाच्या महडच्या गणपती अष्टविनायक मधील एकमेव असा माझ्या लिस्ट। हळूहळू ज्या वेळेला मी इथे या लाईनीमध्ये होतो त्यावेळेला इथे एक सुंदर पाहू शकता, इथे अनेक भाविक याच्यामध्ये गणपतीचं चित्र काढलं होतं। खरं तर हे इन्स्पिरेशन आहे माझ्या बायकोसाठी, कारण तिला ह्या अशा रांगोळी काढायच्या तिला ऑर्डर्स येतात आणि त्या ती चांगल्या ऑर्डर्स फुलफिल करते, पूर्ण करते। तर तिच्यासाठी हे मी काही असे इथले फोटोज घेतलेले आहेत। सुंदर गणपती काढला होता आणि उंदीर मामाही त्याच्यामध्ये दिसत होते। हे दिसतंय जे आहे बाजूला जाताना उजव्या बाजूला श्री महामंगलेश्वरचं मंदिर आहे, म्हणजे अर्थात शंकराचं मंदिर आहे। ते जाताना लागतं आधी तुम्हाला त्या मंदिरात नमस्कार करायचा आणि मग इथून पुढे तुम्ही गणपती बाप्पाला नमस्कार करायला जाता। हार्डली मला एक अर्धा तास लागला आत पोचायला आणि दर्शन सगळं झाल्यानंतर इथे गणपती बाप्पाच्या मागे इथे जर दिवाळीमध्ये सुंदर तळ दिवे लावले असतील सुंदर पद्धतीने, तर ते इतकं सुंदर दिसलं तळ, खरंच खूप छान तळ होतं। आणि त्या आपला एक श्वान मस्तपैकी थंड हवेच्या ठिकाणी झोप काढत होता। हे जे तुम्ही पाहताय हे मंदिराचा हा जो आवार आहे बाहेरचा, खरं तर मी इथून एंट्री केली होती आणि इथून आत गणपती बाप्पाला मी भेटून आलो। फायनली मी निघालो आहे आता माझ्या पुढच्या गणपतीला, म्हणजेच काही अंतरावरती, काही अशा 50-60 किलोमीटर अंतरावरती असलेला पालीचा गणपती। तर चलो श्री वर्धविनायक अष्टविनायक महड गणपतीला टाटा बाय बाय करूया आणि आपल्या गाडीला किक मारून पुढच्या प्रवासाला निघूया पालीच्या गणपतीला। फायनली आता माझ्या गाडीला मी घेऊन निघालेलो आणि खरं तर गुगल मॅपच्या नुसार मला थोडंसं एकदम लांब अंतर दाखवतं, म्हणून तुम्ही पाहू शकताय मी आता परत त्याच फाट्यावर जिथे मी मगाशी दाखवलं त्या फाट्यावरून परत आलेलो आहे आणि जाताना ही कमान काढायची राहिली होती म्हणून परत मी कमान काढली, व्हिडिओग्राफी त्याची केली आणि आता मी परत तसाच ह्या मंदिराच्या आवारातून मी पलीकडे आलेलो आहे। पलीकडे येताना इथे दिसतं एकदम भलं मोठं जो खोपोली पेन रोड आहे, तिथून जाताना मला हे जे टर्न लागले आहेत आणि जाता जाता नंतर जो घाट सुचवला, अरे बापरे जबरदस्त घाट, एकदम थंड वातावरण, कारण जवळच नदी होती
त्याच्यामुळे एकदम घनदाट जंगल आहे. खरं तर इथून रात्रीचा प्रवास करणं टू व्हीलरवरती मला तरी धोकादायक वाटतंय, पण तरीसुद्धा गाड्यांचा प्रवाह एवढा आहे त्याच्यामुळे काही वाटणार नाही. एकंदरीत हा घाट टायर होता, पूर्ण थंडी वाजून येत होती, म्हणून मला थंडी आणि धुळेपासून मला थोडंसं संरक्षण करायचं माझ्या चेहऱ्याचं, म्हणून हा टायर मी केला होता हेल्मेटच्या आत. एकदम असा ते कॉल ऑफ ड्युटीमध्ये काही असे जवानचा ते असेच मास्क असतात तसा काहीसा मी दिसत आहे. मजा आली महडचा गणपती करून आणि नंतर हा घाट चढून. खरं तर मला तुम्हाला दाखवायचं आहे, आपण एखाद्या नाक गळणाऱ्या मुले जे बोलतो ते इथे एका गावाचं नाव आहे शेमडी. मला एकदम विशेष वाटलं. जसं जसं माझा प्रवास पुढे चालत होता शेमडी तसा सूर्यास्त होऊ लागलेला होता. हा सूर्य जो माझ्या डोक्यावरती अगदी होता तो आता हळूहळू या घनदाट डोंगरांच्या मागे लपू लागलेला आहे आणि हळूहळू संध्याकाळ होत आलेली आहे आणि आपण पोचलो आहोत पाली गावामध्ये. फायनली या पाली गावामध्ये आपण पोचलो आहोत आणि थोड्याच वेळात आपण पोचणार आहोत गणपती बाप्पाच्या. मी पार्किंग लॉटमध्ये माझी गाडी पार्क केलेली आहे, त्याचे पैसे मी भरलेले आहेत आणि आता मी निघालेलो आहे श्री बल्लाळेश्वर पालीचा गणपती. या गणपतीच्या प्रवेशद्वारातून आता मी आज जात आहे. इतकं सुंदर वाटतं ज्यावेळेला आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला जातो. तिथलं आजूबाजूचं जे वातावरण असतं इतकं मनमोहक असतं. तिथे शूज एका बाजूला आपल्याला काढायचे आहेत, तिथे पाय धुवायचे आणि मगच या गणपती मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे शूज ठेवण्याची पण ह्या गणपती बाप्पाच्या ट्रस्टनी सोय केलेली आहे. आज जाताना उजव्याच बाजूला एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आहे. इथे थोडेसे तुम्ही पाहू शकता, ही जी पूर्ण बाजारपेठसारखा जो एरिया केलेला आहे तो इथे दिसत आहे आणि इथे डायरेक्ट आत नाही जायचं, तर इथे समोर दिलेले आहेत काही बोर्ड, त्या लाईनीला तुम्हाला राहायचं आहे आणि मग आत आपण मंदिरामध्ये जाऊ शकतो. फायनली मी आता मंदिराच्या आवारामध्ये येऊन पोचलेलो आहे. इतकं सुंदर असं शिवकालीन मंदिर असल्यासारखं वाटते. खरंच हे बाकीचं जर काही नसलं तर हे मंदिर इतकं सुंदर दिसलं असतं, काय सांगू तुम्हाला. हे आता जसे जसे दिवस पुढे गेले सरले तशा काही डेव्हलपमेंट झालेल्या आहेत. आता हा तुम्ही बघू शकता पूर्ण आवारा गणपती बाप्पाच्या मंदिरातला हा जो मानवरहित मानवाने बनवलेला आत्ताच्या काळामध्ये बनवलेला आहे. जर थोडंसं ह्याचं जर फर्निचर बघितलं तर हे थोडंसं एक 60-70-80 वर्ष जुनं आहे असं वाटतंय. कारण क्रांतिकारिकांच्या वेळेला जशी घरं होती, जसं आपण चाफेकर वाडा बघितला तसंच काहीसं याचं पूर्ण स्ट्रक्चर बांधलेलं आहे. अगदी लाकडाचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता. आणि त्याच मंदिराच्या आवारामध्ये सगळे अष्टविनायकाचे 8 गणपती इथे त्याचे फोटो लावलेले आहेत. हे समोर इथे गणपतीचं मंदिर आहे जिथे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. आज जाताना फोटोग्राफी करायला सक्त मनाई आहे, म्हणून मला काय फोटो काढता नाही. आणि आपला फायनल शेवटचा एक सेल्फी व्हिडिओ तो बनताय बॉस, आणि तो मी शेवटी काढायला घेतला. पूर्ण आवारा या इथे थोडंसं बाहेर आल्यावरती एक भली मोठी घंटा आहे. याचाही घंटाच्या आतला जो एक बॉल असतो तो काढून ठेवलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्याच्याही बाजूला एक छोटंसं तळं आहे, सुंदर तळं आहे. इथेही दीपोत्सव छान प्रकारे साजरा केला गेला असावा अशी इच्छा मी बाळगतो. इथे खूप मोठा कंदीलसुद्धा आहे. छान वाटलं, थंड वातावरण आहे. इथे सुद्धा रेंजचा प्रॉब्लेम आहे, जी गोष्ट खरंच चांगली आहे. रेंजचा प्रॉब्लेम असलाच पाहिजे अशा ठिकाणी जिथे तुमचा मोबाईल तुमच्या खिशात असतो. पण जे कंटेंट क्रिएटर्स आहेत त्यांच्यासाठी तरी पर्वणी असते, त्यावेळेला कोणाचाही अधेमध्ये. आता आपण निघालेलो आहोत आपल्या परतीच्या प्रवासाला. आणि 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 तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला गर्दी भेटणारच नाही असं कधी झालेलं आहे का? आणि असं माझ्या तरी बाबतीत कधीच झालेलं नाही आहे. मी निघताना इथे एक सुंदर विठ्ठलाचं मंदिर आहे आणि तिथे हा जो उरूस चाललेला होता त्याची यात्रा होती
आणि तिथले काही दृश्य, त्याच्यामुळे इतकं ट्रॅफिक झालं होतं काय सांगू. बराच वेळ म्हणजे अगदी 1 आणि 2 मिनटाचा रस्ता मला 15 ते 20 मिनटं लागली पार करायला. म्हणजे मला खरंच ही गर्दी बघून मला असं वाटलं की मी आकुर्डीच्या खंडोबाच्या जत्रेला येऊन पोचलो आहे खोपोलीच्या या चौकामध्ये, जिथे छत्रपती शिवाजी महाराज की जय असं एक गर्जना करतोय मी. आणि खरंच बरेच वर्ष मला इथे येऊन थांबून मला इथे एक व्हिडिओ काढायचा होता, एक फोटो काढायचा होता, सेल्फी फोटो काढायचा, आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली आहे. तर तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला? अष्टविनायकमधला हा माझा पहिला व्लॉग आहे, त्याच्यामध्ये महड आणि पालीचा गणपती मी कवर केला आहे. तो कसा वाटला ते नक्कीच लाईक आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा, आणि माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर आपला नेहमीच डायलॉग, कराल कष्ट तरच व्हाल श्रेष्ठ. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.